शिंदे साहेबांच्या आजूबाजूला आपल्या म्हणण्यानुसार जर मडकी आहेत म्हणून आम्ही 80 जागा लढवतो आणि 60 जागा निवडून आणतो। आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूला संजय राऊतांसारखी काय आहेत, आता त्याचं उत्तर उद्धव ठाकरेच देतील। 100 जागा लढवल्या, 20ही जागा निवडून आणता आल्या नाहीत। जो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला होता त्याला साधा त्या पक्षाला विरोधी पक्ष नेता पण मिळत नाही। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला काय आहेत अख्खी जनता सांगेल। आणि मडकं जरी असलं तर या मडक्यातूनच दुधाचं दही होतं आणि दह्याचं रूपांतर तुपात होतं, की जे सगळ्यांना आवडत असतं, सगळ्यांना प्रिय आहे असं तूप ह्या मडक्यातूनच बनलं जातं। संजय राऊत, काय अवस्था केलेली आहे आपण उद्धव ठाकरेंची। त्यामुळे आता तुम्हाला काय म्हणायचं, चांगली तर उपमा तुम्हाला देऊ शकत नाही, आता वाईट काय उपमा द्यायची ते लोकांनी तुम्हाला तुमची योग्यता दाखवलेली आहे। जी टीका करण्यात आलेली आहे व्यंगात्मक म्हणतात, मात्र एखाद्या व्यक्तीच्या पर्सनल बापापर्यंत जाण्यापर्यंत कुणाल कामरा यांची मजल गेलेली आहे। मात्र याच्यावरती सगळा विरोधी पक्ष म्हणतो की ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर मग केतकी चितळेंबाबत जो न्याय आपण दिला होता त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हतं। कंगना राणावत यांच्या संदर्भात ज्यावेळी जी भूमिका घेतली त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हतं। आपल्या त्या नवनीत राणा यांच्या संदर्भात जी भूमिका घेतली आणि एक हिंदी माध्यमातील, हिंदी इंग्रजी माध्यमातील मोठे संपादक यांच्या बाबतीत ज्या वेळी भूमिका आपण घेतली त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हतं का? वेळेनुसार ज्याप्रमाणे बटर ब्रेडला लावून खाल्लं जातं त्याप्रमाणे या अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्या अशा देखण्या शब्दाचा उपयोग जेव्हा विरोधक करतात लाली पावडर लिपस्टिक लावून तेव्हा खरोखरच कीव येते। पण तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळं ठीक आहे, परंतु हा जो कामरा आहे याला महाराष्ट्र आणि हिंदुस्थान फिरणं कठीण आहे हे त्यांनी समजावं। त्यांनी आमच्या नेत्याच्या विरोधात बोललेलं आहे। शिवसैनिक त्याला योग्य तो प्रसाद नक्कीच देणार आणि याबाबत जी काही शिक्षा होईल ती सुद्धा आम्ही भोगायला तयार आहोत। त्याला धमकी म्हणा किंवा आणखी काही म्हणा, हे बघा आम्ही शिवसैनिक आहोत। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीतून तयार झालेले, कायम त्यांच्या विचारांशी प्रामाणिक राहिलेलो आम्ही शिवसैनिक आहोत। शिवसेना ही प्रतिक्रियेतून तयार झालेली आहे, त्यामुळे क्रिया झालेली आहे, प्रतिक्रिया नक्कीच होणार। ठाम काय मी ह्या पण जाहीर सांगतोय की या बाबत काहीही शिक्षा झाली तरी चालेल। कामरा, तुझ्यात जर हिम्मत आहे तर तू येऊन दाखव, शिवसैनिक तुला प्रसाद देतील। किशोरी पेडणेकरांची जी अवस्था झालेली आहे त्यांचं परवाचं ट्विट जर आपण पाहिलं की एकटं पडल्यानंतर काय कोण मदतीला येतं का, तशी परिस्थिती तुझ्या येईल। तुला ठरवलेले पैसे तू घे जे काही देणार आहेत, कारण यांच्यामध्ये हिम्मत नाही आहे। संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे एकही कार्यकर्ता शिल्लक नाही आहे, त्यामुळे अशी भाडेके तट्टू यांना घ्यायला लागत आहेत आणि कामरा ती भूमिका निभावतोय। बघा, आपण म्हणतो सर्व धर्म समभाव, भारताची परंपरा आहे, हिंदुस्थानची परंपरा आहे। या देशावर जे माझं राष्ट्र आहे, माझा देश आहे म्हणून ज्या व्यक्ती प्रेम करतात, हिंदू असो मुस्लिम असो, त्यांचा सण आहे
आणि गरीब मुस्लिम बांधव हे काय देशाच्या विरोधात नाही आहेत. आमची भूमिका सर्व मुस्लिमांच्या विरोधात नाही आहे. जे मुस्लिम भारत पाकिस्तान मॅचमध्ये पाकिस्तान जिंकल्यावर जे फटाके लावतात त्या मुस्लिमांच्या विरोधात आम्ही आहोत. सर्वसामान्य गरीब या देशावर प्रेम करणाऱ्या मुस्लिम समाजाच्या विरोधात आम्ही कधीही नाही आहोत. 12 एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडवर जात आहेत. त्याबद्दल प्रश्न विचारला संजय राऊत यांना. त्यांनी असं म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या भाजपचे शिरोमणी मिस्टर अमित शहा आहेत. संजय राऊत छत्रपती शिवाजी महाराजांची कायम बदनामी काँग्रेस घराण्याने केलेली आहे, नेहरू परिवाराने केलेली आहे, राहुल गांधी आणि सर्व या मंडळींनी केलेली आहे. औरंगजेबाच्या उदो करणाऱ्या आपण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मुखात घेण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. तो तुम्ही गमावलेला आहे. त्यामुळे अमित भाई यांचं स्वागत आपण करा. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्या श्रीमुखात घेण्याचा अधिकार आपण गमावलेला आहे. सर, माजी खासदार संभाजीराजे जे आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हे सांगितलं आहे आणि आज प्रेस कॉन्फरन्स वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी त्यांनी केली. आज पत्रकार परिषद घेतात काही वेळानंतर संभाजीराजे. हे बघा, इतिहासामध्ये अनेक काही गोष्टी आहेत. काही लोकांच्या मतं वेगवेगळी आहेत, संदर्भ वेगवेगळे आहेत. मला तरी वाटतं या विषयावरती मी बोलणं उचित वाटणार नाही. परंतु इतिहास हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत मराठेशाहीने अशा प्रकारचे वाद करू नये. मराठ्यांमध्ये मराठी माणसांमध्ये मराठ्यांचा उद्देश मराठी माणसांमध्ये मतांतरे असू नयेत असं मला वाटतं. मस्के सर, 2 दिवसापूर्वी 24% वाढ झाली आहे सगळ्या खासदारांच्या सॅलरीजमध्ये. ह्याच्या कंपॅरेटिव्हली एका कॉमन मॅनची सॅलरी बघितली तर ती तिथेच राहिली. इनफॅक्ट 9 टाईम्स खासदारांची वाढली आणि तसंच एक शेतकरी कामगार त्यांच्या तर कुठेही तो पण डे इन्कम जो आहे तो कुठेच वाढला नाही. हे बघा, खासदारांनी कुठेही मागणी केली नव्हती की आमच्या सॅलरीमध्ये वाढ व्हावी. परंतु लोकांसाठी काम ही मंडळी सर्व करत असतात आणि खर्चिक बऱ्याचशा गोष्टी असतात आणि मानधन हे घटनेने दिलेला हा अधिकार आहे की लोकप्रतिनिधीला मानधन मिळावा आणि ते मानधनात जर वाढ झालेली असेल तर एक खासदार म्हणून मी त्यांचं स्वागत करतो. पण मानधनात वाढ जी झालेली आहे यापेक्षा खासदारांचा जो विकास कामांकरता निधी असतो त्याच्यामध्ये वाढ व्हावी अशी सर्व खासदारांची प्रामाणिक मागणी आहे. कारण 5 करोड रुपयाचा जो निधी असतो 6 विधानसभा मतदारसंघ यामध्ये समाविष्ट केलेले असतात. सर्वसाधारण नगरसेवकाला एका वॉर्डाकरता 3 ते 4-5 करोड रुपयाचा निधी असतो. आमदारांना 3 ते 5 करोड रुपयाचा निधी असतो एका विधानसभेकरता. परंतु 5 करोड रुपयाचा हा जो 6 विधानसभाकरता जो निधी आहे तो अपुरा पडतो. खासदारांकडनं लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा असतात कामासंदर्भात. हा वैयक्तिक निधी वाढ यापेक्षा मी खासदारांचा जो निधी आहे विकास कामांकरता त्यामध्ये वाढ व्हावी अशी प्रामाणिकपणे मी मागणी या ठिकाणी करत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.